प्रश्न 1. महाराष्ट्र सरकारने पिंक ऑटो रिक्षा वाटप योजनेची घोषणा केव्हा केली? बरोबर उत्तर आहे 28 जून 2024. प्रश्न 2. युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये कोणती हस्तलिखिते नोंदवली गेली? बरोबर उत्तर आहे श्रीमद्भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र. प्रश्न 3. आशियाई U18 ॲथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकीत सुवर्ण जिंकणारा खेळाडू कोण? बरोबर उत्तर आहे हिमांशू जाखर. प्रश्न 4. बिहारमधील महिला संवाद मोहिमेचे उद्घाटन कोणी केले? बरोबर उत्तर आहे नितीश कुमार. प्रश्न 5. कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत कोणत्या राज्याने प्रथम स्थान मिळवले? बरोबर उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न 6. 2025 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जगात कोणत्या क्रमांकावर पोहोचण्याची अपेक्षा आहे? बरोबर उत्तर आहे चौथी. प्रश्न 7. साखर उत्पादनात प्रथम स्थान कोणते राज्य? बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 8. नौदलाने मेघायन-25 कार्यक्रम कोठे आयोजित केला? बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 9. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारा भारतीय अंतराळवीर कोण? बरोबर उत्तर आहे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला. प्रश्न 10. द वर्ल्ड्स बेस्ट हॉस्पिटल्स 2024 यादीत भारतातील सर्वोत्तम रुग्णालय कोणते? बरोबर उत्तर आहे एम्स नवी दिल्ली. प्रश्न 11. IBSF वर्ल्ड बिलियर्ड स्पर्धेचा विजेता कोण? बरोबर उत्तर आहे सौरव कोठारी. प्रश्न 12. ICARचे नवे महासंचालक कोण नियुक्त झाले? बरोबर उत्तर आहे डॉक्टर मांगी लाल जाट. प्रश्न 13. जागतिक यकृत दिन 2025 ची थीम काय होती? बरोबर उत्तर आहे अन्न हेच औषध आहे. प्रश्न 14. कुनो राष्ट्रीय उद्यानात आणलेल्या चित्त्यांचा मूळ देश कोणता? बरोबर उत्तर आहे बोत्सवाना. प्रश्न 15. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे माजी नाव काय होते? बरोबर उत्तर आहे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. प्रश्न 16. IPL मध्ये सर्वात तरुण पदार्पण करणारा खेळाडू कोण? बरोबर उत्तर आहे वैभव सूर्यवंशी. प्रश्न 17. जगातील सर्वात उंच पूल कोठे बांधण्यात आला आहे? बरोबर उत्तर आहे चीन. प्रश्न 18. पाकिस्तानसोबत नौसेना सराव रद्द केलेला देश कोणता? बरोबर उत्तर आहे श्रीलंका. प्रश्न 19. सध्या भारताची अर्थव्यवस्था जगात कोणत्या क्रमांकावर आहे? बरोबर उत्तर आहे 5वी. प्रश्न 20. सिव्हिल सेवा दिवस कोणत्या तारखेस साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे एप्रिल 21.